नहीं, बेटी पढ़ी पर बची नहीं, बेटी पढ़ी का नहीं है दोस्त, नारी का नहीं है दोस्त, समाज है बेहोश। We want Justice, we want justice, we want justice, we want justice. CPA CPA We want CPA, CPA CPA we want CPA, CPA CPA we want CPA, we want justice, we want justice, we want justice. हम यहाँ गवर्नमेंट कैंसर हॉस्पिटल के डॉक्टर्स हैं और हम आरजीकर में जो इंसिडेंट हुआ है उसके खिलाफ प्रोटेस्ट कर रहे हैं। ये साइलेंट प्रोटेस्ट है। इमरजेंसी सर्विसेज आर नॉट हैम्पर्ड। बाकी सारी सर्विसेज हम प्रोवाइड कर रहे हैं। इमरजेंसी जो भी पेशेंट को कोई दिक्कत नहीं हो रही है यहाँ पे। अब हमारा मसला ये है कि हमें सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट चाहिए। आप सबको पता है, अभी पूरे देश को पता है कि जो इंसिडेंट आरजीकर हॉस्पिटल में हुआ एक महिला के साथ, वो बहुत ही दर्दनाक और बहुत ही शर्मिंदा की बात है। बार बार हर साल किसी ना किसी डॉक्टर्स पे अत्याचार हो रहा है और हम कितने दिन ये अत्याचार चाहे? आप बताओ। हम आपको सर्विस प्रोवाइड कर रहे हैं, इसका मतलब ये नहीं कि हम ये अत्याचारी के भागी हो। तो हमारा कहना ये है कि द फर्स्ट एंड द फोरमोस्ट थिंग व्हिच वी वांट इज अ सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट। A central protection act, not assured, but it should be a bill. It should be passed by the parliament. The second demand which we have is a total transparency in the investigation which is being done in RG Corp. We want central forces to go there into Calcutta and see to it that proper investigations are provided to the and proper justice is provided to the family. Our third and foremost priority is the safety of the doctors. We want proper safety. At present, more than 50% of the doctors are girls, महिलाएं हैं, और हमारा सेफ्टी बहुत जरूरी है क्योंकि हम यहाँ अपने घरों से दूर आके रह रहे हैं। हमारे पास हमारी फैमिली मेंबर्स नहीं है, तो हमें सेफ्टी कौन प्रोवाइड करेगा? It is the duty of the government, it is the duty of the police officials to provide us with adequate safety. बस हमारी ये तीनों बहुत ही छोटी मांगे हैं, and we want this to be served to us. And we are not happy standing out here and protesting. We also want to do duty, we also want to work, but हम यहाँ धूप में बारिश में खड़े होके we are asking for justice. It is not for a doctor but for a human being. And I appeal to all the people outside there. पूरी देशवासियों से मेरी ये अपील है कि आप भी हमारे इस प्रोटेस्ट में शामिल होए ताकि we can provide justice to a person who has died on duty. Just imagine, अगर आप आपके वर्क प्लेस पे सेफ नहीं हो तो आप कहाँ सेफ हो? As we already know, it is very sad that the investigation is still going on and there is no transparency and there is no result for whatever is happening. And first the news was not out, and then the evidence was destroyed as per what we know. And then when the doctors started protesting, there was mob attack. And even the local and all the national people are not joining. और जो बाकी लोग हैं जो डॉक्टर्स के अलावा, वो लोग कोई नहीं ज्वाइन कर रहे हमारे स्ट्राइक या प्रोटेस्ट में। ओनली डॉक्टर्स प्रोटेस्ट कर रहे हैं। उनकी भी रिस्पॉन्सिबिलिटी बनती है कि वो भी आए, हमारे प्रोटेस्ट में ज्वाइन करे। और बाकी जो सीपीए का हमने ऑलरेडी वर्षा ने स्ट्रेस किया है, वो चाहिए। एंड जो लोकल इशू है हमारा यहाँ पे, जो हमारे हॉस्पिटल में we need better security, और हमें बेसिक एमिनिटीज भी नहीं है हमारे हॉस्पिटल में, तो we need that. And importantly जो ये सब प्रॉब्लम्स हो रहे हैं क्योंकि हमारा एमिनिटीज नहीं है। we don't have duty rooms, we don't have night duty rooms, we don't have security, और हमें घंटों तक ड्यूटी करना पड़ता है and nobody cares कि क्या हो रहा है। So we have to start with basic amenities, then security, and we need justice for the Kolkata doctor who has been raped and murdered. किंवा छत्रपती संभाजीनगरचा ची ही गोष्ट नाही, पण हे आपल्या नॅशनल लेवलची चळवळ सुरू आहे। आमच्या गोष्टी फार सोप्या आहेत। जी गोष्ट अत्यंत वाईट गोष्ट जी घडली आहे कोलकातामध्ये, त्या गोष्टीवर सीबीआयचा आणि पूर्णपैकी व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन होऊन जी गोष्ट घडलेली आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ही गोष्ट परत नाही व्हावी याबद्दल सरकार आणि समाज आपण काय स्टेप्स घेऊ शकतो याचा विचार केला पाहिजे। ही गोष्ट जी घडलेली आहे ती केवळ एका महिला डॉक्टरवर नाही, तर एका महत्वाकांक्षी आकांक्षा असलेली शिकलेली स्त्रीवर घडलेली गोष्ट आहे। तेव्हा ही गोष्ट फक्त डॉक्टरांची सीमित नसून ही गोष्ट आपल्या समाजाने सगळ्या
पद्धतीने विचार करून की आपण कुठे चाललेलो आहोत हा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर कित्येक वर्षांपासून निवासी डॉक्टरांच्या आणि नर्सिंग स्टाफ किंवा मेडिकल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी जे सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट ची मागणी केली जात आहे आणि जी सरकार ज्याच्यावर बिल बनत नाही आहे त्याबद्दल पण आमची चळवळ सुरू आहे. तर आम्ही आशा करतो की ही गोष्ट परत कधी घडत नाही. जी गोष्ट झालेली आहे त्यावर पूर्णपैकी न्याय मिळतो, कारण आम्ही तेव्हा तर तिला सुरक्षा देऊ शकलो नाही. आपण सगळे आम्ही डॉक्टर व आपण समाज म्हणून तिचे गुन्हेगार आहोत. तर आता निदान मृत्यूनंतर तिला आपण न्याय तरी मिळवून देऊ आणि पूर्णपैकी न्याय मिळवून देऊ म्हणून ही चळवळ. आणि ही गोष्ट परत कधीही घडू नये आणि प्रत्येक स्त्रीला आपल्या कार्यक्षेत्रात हॉस्पिटल क्षेत्रात नाईट ड्युटी करताना कुठल्याही प्रकारचा भय किंवा आपल्या स्वतःच्या सुरक्षाबद्दल न विचार करता व्यवस्थितपणे आपली ड्युटी करता येईल हे या चळवळीच्या मागचा आमचा हेतू आहे. आम्ही आशा करतो की आमच्या बरोबर जसे आम्ही या विषयाला बघून पेटलेले आहोत, आम्हाला अत्यंत दुःख आहे, तसं समाजालाही वाटतं, सरकारालाही वाटतं आणि ताबडतोब या इन्व्हेस्टिगेशनचा व्यवस्थितपणे सत्य बाहेर यावं आणि जे दोषी आहेत त्यांना कडीची कडी, सर्वात फाशी पण एक खूप छोटी शिक्षा आहे, सर्वात मोठी शिक्षा घडावी म्हणजे पुढच्या वेळेस कोणीही ही गोष्ट कुठल्याही स्त्रीबद्दल करण्याबद्दल विचार करताना पण घाबरावं आणि ही गोष्ट परत घडू नये. धन्यवाद.